नमस्कार पब्लिक, मी तुमचा आदिवासी पोर्या आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे. माझ्यासोबत आज अनिल भाऊ आहेत. सकाळ सकाळी मस्त सूर्योदयाचा नजारा बघितला. त्यानंतर मी पेपर आणायला गेलो. पेपरवाला येईल नव्हता, त्यामुळे मी पुढच्या टोकाला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिकडे पाहू शकता तो गुजरात हवे आहे. त्यानंतर फिरून झाल्यानंतर मी परत पेपरवाल्याच्या इथं आलो, तर तो अजून तरी आलेला नव्हता. आल्यानंतर त्याला विचारलं की पेपर का लेट येतात, तर तो म्हणाला सावळघाट जाम असल्यामुळे गाड्या लेट येतात. त्यानंतर मी आमच्या वसतिगृहाचा पेपर घेऊन हॉस्टेलकडे निघालो. हॉस्टेलवर आल्यानंतर कॉलेजला आवरून निघालो. इकडे या स्मारकाला मस्तपैकी लॅम्प बसवले होते. थोड्याच वेळात मी कॉलेजला पोहोचलो. पोहोचल्यानंतर क्लासमध्ये आज आम्हाला सरांनी बोर्डाची वायरिंग शिकवली आणि चेक करून दाखवले. क्लास सुटल्यानंतर आम्हाला एका वर्गामध्ये बसवण्यात आले. त्यानंतर आमच्या हातामध्ये अशा प्रकारचे कार्ड देण्यात आले. त्यामध्ये रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीजधाम यांच्या प्रेरणेने आयोजित येत्या 8 जानेवारी 2026 रोजी वार गुरुवार, ठिकाण आहे पेठ नगरपंचायत येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार होता, त्याची माहिती येथे दिली जात होती. रक्तदान केल्याने कोणकोणते आपल्या शरीराला फायदे होतात हे पण त्यांनी त्यांच्या मनोगतामधून सांगितले. ही संस्था नॅशनल हायवेवरती विनामूल्य ॲम्ब्युलन्स चालवते. तर मित्रांनो, येत्या 8 जानेवारी 2026 रोजी पेठ नगरपंचायत येथे रक्तदान शिबिराला यायला विसरू नका. रक्तदान केल्याने आपल्याला वेगवेगळे प्रकारचे फायदे होतात.